राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत। जयंत पाटीलजी, ठाकरे बंधूंना खूप छळण्याचा प्रयत्न होतोय। अर्थात आदित्य ठाकरेंवरती दिशा सालियन प्रकरणात यापूर्वी अनेक आरोप केले। नारायण राणे आणि नितेश राणेंनी तर थेट सांगितलं की आमच्याकडे पुराव्यांचा खजाना आहे या सगळ्या प्रकरणात। परंतु तरी देखील महायुतीने जी SIT स्थापन केली ती SITचा रिपोर्ट कोर्टात सबमिट केला आहे की या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नाही। राजकीय जीवनातून उठवण्याचा सगळा प्रयत्न आहे का? असाच त्याचा अर्थ आहे। पण मी SITच्या सगळ्या सदस्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी जे खरं आहे ते समोर सांगितलेलं आहे आणि या निमित्ताने आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट मिळते। मी याचं स्वागत करतो। आदित्य ठाकरे मुळातच त्यांचा हा स्वभाव नाही आहे, त्यामुळे आम्ही अनेक वर्ष त्यांना जवळून पाहिलेलं आहे। या मार्गाने जाणारी ती लोक नाही आहेत। उद्धव ठाकरेंचं सगळं कुटुंबीय हे या मार्गाने जाणार आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे त्यांच्यावर केलेले आरोप हे जाणीवपूर्वक त्यांची निंदा नालस्ती करणे, त्यांचं प्रतिमा बिघडवण्याचं काम करणारे लोकांनी आरोप केलेले आहेत। दोन ठाकरे बंधू आता विजयी मेळाव्याकरता एकत्रित येणार आहे। ज्यावेळेस आंदोलनाची त्यांनी हाक दिलेली त्यावेळेस महाविकास आघाडीने देखील प्रत्येक पक्षाने पाठिंबा दिलेला। तुम्ही स्वतः पत्रक काढून संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला। परंतु आता या 5 तारखेला होणाऱ्या विजयी मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सहभागी होणार आहे का? त्या संदर्भातली काही निमंत्रणं त्यांच्याकडनं म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंकडनं आली? मला काल बाळा नांदगावकरांचा दुसऱ्यांदा फोन आला की त्या याच्यात सहभागी व्हावं। मी 5 तारखेला नाही आहे, पण आमचे काही सहकारी नक्की त्यात प्रमुख नेते त्या आंदोलनाला त्या विजयी मेळाव्याला जातील। महाविकास आघाडी म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका कशी असणार आहे? कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही पक्षाची सगळी धुरा सांभाळलेली होती, आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आहेत। महाविकास आघाडी ही संपूर्ण कटिबंध आहे का एकत्रित निवडणूक लढवण्याकरता, की प्रत्येक पक्षाचा प्रत्येकाचा एक वेगळा अजेंडा आहे, एकला चलो रेचा? नाही, एकला चलो रेचा असा काही अजेंडा आमच्या पक्षाचा नाही आहे। इतर पक्षांचाही नसावा अशी आमची अपेक्षा आहे आणि महाविकास आघाडी विजयी व्हावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, असाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल। महिलांचा विनयभंग झालेला आहे। अत्याचाराच्या घटना राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढतात। पुण्यातल्या कोंढवा परिसरात देखील अशीच एक घटना समोर आलेली आहे। परंतु सत्ताधारी म्हणतात आहेत की महिला अत्याचाराचा मुद्दा हा कोणत्याही बाबतीत राजकीय झाला नाही पाहिजे। नाही, आता कोंढव्यात झालेली घटना ही याच्यात राजकीय होऊ नये। महिला, हे बरोबर आहे की महिला अत्याचाराचा विषय राजकीय होऊ नये, पण राजकीय काय होतं तर लॉ अँड ऑर्डर, कायद्या सुरक्षा, जनतेला सुरक्षितता वाटत नाही, हे राजकीय इश्यू होऊ शकतो याचा। आणि एखादा माणूस घरात घुसून असं कृत्य करत असेल तर त्या संबंधात हे गंभीरच आहे आणि अशा गोष्टी व्हायला लागल्या तर घरात डिलिव्हरी बॉईजना बंदी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। आणि हे कृत्य जे केलेलं आहे ते रेखी करून करण्यात आलेलं आहे। मला वाटतं की याचा पूर्ण छडा लावला पाहिजे आणि ही घटना गंभीर आहे। पुणे पोलिसांनी याचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर संबंधितांना अरेस्ट केलं पाहिजे। सर, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री देखील राहिलात। राज्याची आर्थिक परिस्थिती आता रुळावरती येण्याची शक्यता आहे का? कारण की एकीकडे कंत्राटदारांची जवळपास 70 ते 80 हजार कोटींची बिलं थकीत आहेत PWD खात्याअंतर्गत कंत्राटदारांची। ते कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई लढतात, रस्त्यावरची लढाई लढतात। दुसरीकडे लाडकी बहीण योजना सरकार राबवतं आहे। तिसरीकडे शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकार घाट घालतंय। अशा एक ना एक मोठमोठ्या योजना ज्या आहेत त्या अर्थ खात्यावरती भार घालणाऱ्या आहेत। अशा बाबतीत राज्याचा अर्थ खातं सुरळीत पद्धतीने सुरू आहे का? अर्थ खातं देखील नोट काढतंय वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात। असं आहे की राज्याचं आर्थिक संकट अधिक गडद झालेलं आहे, पण सरकारचा ट्रेंड असा दिसतोय की सगळं आलबेल आहे असं दाखवायचं, नवनवीन मोठमोठी कामं घ्यायची। सरकारला आत्ताच मागच्या कमिटमेंट्स, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकारने एवढ्या आश्वासनांनी एवढी कामं हातात घेतली की सरकारला पेलणार नव्हती, आम्हालाही डोळ्यांनी दिसत होतं। पण जनतेला खोट्या थापा देणं, खोट्या भूलथापा देऊन जनतेला गुड ह्युमरमध्ये ठेवायचं काम हे शेवटच्या 3 महिन्यात झालं। त्याचा दुष्परिणाम आमच्या निवडणुकांवर झाला, आमच्यावर झाला। पण ठीक आहे, पण लोकांना आश्वासन देऊन, लोकांना पैसे पाठवून, लोकांना जे आहे
ते केल्याशिवाय आपण आता सत्तेत टिकत नाही. या भयगंडाने सरकारने प्रचंड उधळपट्टी केली. आता त्याची बिलं यायला लागली आहेत. 70-80 हजार कोटी रुपये याचे, वीज महामंडळाचे 1 लाख कोटी रुपये थकलेले आहेत. या सगळ्या गोष्टी या सरकारच्या आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करून रेटून पाहिजेल ती कामं काढणं, टेंडर काढणं याला श्रेय जातं त्याचं. एवढी मोठी अजूनही मोठी कामं करायची इच्छा आहे. करण्याबद्दल कोणाचाच विरोध नाही. विरोध कशासाठी आहे की तुम्ही जर सरकारचं आर्थिक असंतुलन जर निर्माण झालं सरकारच्या अर्थकारणात, तर सगळ्यात पहिला फटका गरिबाला बसतो. म्हणजे SC-STचे पैसे तुम्ही वळवणार, झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या घराला त्याने बांधायला घरं काढली आहेत. अशी अनेक घरं आहेत की ज्यांचा पहिला हप्ता गेला आहे 15,000 रुपयांनी, पुढचे हप्ते झालेले नाहीत आणि लोक ह्या पावसाळ्यात दुसऱ्या कुठल्या तरी खोपट्यात जाऊन राहिलेले आहेत. आपलं स्वतःचं होतं ते घर काढून एक पहिला हप्ता आला आणि दुसरे, तिसरे, चौथे हप्ते आलेलेच नाहीत आणि 6 महिने झाल्यावर लोक वाट बघतात पुढच्या पैशांची. असा प्रचंड गलथानपणा गरिबांच्या बाबतीत, हेंडसाळपणा गरिबांच्या बाबतीत होतो. त्याचे परिणाम आता हळूहळू दिसत आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते जयंत पाटील. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी राज्य दिवाळखोरीच्या भूमिकेत गेलेलं आहे आणि खूप मोठा आर्थिक बोजा जो आहे तो राज्य सरकारवरती दिवसेंदिवस पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे एकंदरीतच राज्याची आर्थिक स्थिती जी आहे ती खूप बिकट आणि बेताची होत चालली असं मत जे आहे ते जयंत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.